ए ऐक ना, मी स्वानंदीला गिफ्ट देऊ छान साडी साडी देऊ. हा व्हेरी गुड आयडिया. शी डिझर्व्स इट, शी डिझर्व्स इट. ऍक्च्युली खरं तर ना तिचे ना उपकार आहेत आपल्यावर. म्हणजे अर्थात ती असं काही म्हणणार नाही किंवा त्या भावनेने सुद्धा तिने ते हे केलेलं नाहीये, पण आपण जाणीव ठेवायला हवी नाही का. एक्झॅक्टली. काय ना त्यावेळेला सगळ्यांनीच पाठ फिरवली आपल्याकडे, अगदी समरने सुद्धा. पण स्वानंदीने आपली साथ दिली म्हणजे आपली मैत्री जपली. खर तर आता अगदी अलीकडची मैत्री आहे ना आपली तिच्याशी. पण बघ ना मैत्री निभावणं काय म्हणतात तिच्याकडनं शिकायला पाहिजे नाही. मला असं वाटतं ना फक्त साडी नाही अजून काहीतरी छान असं मस्त केलं पाहिजे तिच्यासाठी. पण काय काय करता येऊ शकतं. पुस्तक काय तू तिला झालंय दिलं. तिला पुस्तक. पण पुस्तक ही छोटी गोष्ट आहे. काहीतरी आता तिला मोठं गिफ्ट द्यायला पाहिजे. शी डिझर्व्स इट. एक समर बोल मित्रा. हाय हाय. काय हुकूम. हुकूम. मी हुकूम सोडतो. हो तू सोडतोस. नाही छान वाटलं आनंद. इतके दिवस मला कोणी घालून पाडून बोललं नव्हतं, तू बोललास, बरं वाटलं. बरं ऐक, आपल्या मैत्रिणीसाठी स्वानंदी मॅडमनी इतकं काहीतरी केलंय तर मला असं वाटतं की आपणही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. टेलिपॅथी सेम सेम. आपण नाही का स्वानंदीला गिफ्ट देण्याविषयी बोलत होतो ते सेम. अरे नाही आम्ही दोघंही मी आणि निकिता सेम बोलत होतो. फक्त काय द्यायचं ते काही कळत नाही आम्हाला, सुचत नाहीये काही. तुम्हाला जे कळलं नाही ना ते मला कळलं. बरं ऐक, स्वानंदी मॅडमच्या बाबांचा उद्या वाढदिवस आहे. बरं. त्यांना आणि त्यांच्या बाबांना महेश काळेचं गाणं प्रचंड आवडतं. महेश काळे म्हणजे द महेश काळे. मला आवडतात. थांब. हो, अरे तुझे मित्र आहेत ना चांगले ते. ऐक ना, माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी लगेच महेशशी बोलतो आणि ठरवून टाकतो. नाही पण एक मिनिट मला सांग नक्की काय करायचंय आपण. मी सगळं सांगतो. मी आधी महेशशी बोलतो आणि मग तुला फोन करतो. ए डन डन. तू थांब, फोन नको ठेवू. मी आता लगेच महेशला फोन करतो आणि तुला कॉल वरती घेतो. ठीक आहे. चालेल. हां थांब.